विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये पहिली मोठी बंडखोरी समोर आली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी विरोधात थेट शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असताना ही बंडखोरी मात्र महायुतीत अंतर्गत नाराजी आणि घुसफूस उघड करणारी ठरत आहे। नेमका हा वाद काय आणि जुईली दळवी यांनी बंडाचा झेंडा का उभारला? रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीकरिता ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या जागेवर सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। जुईली दळवी यांनी सुनील तटकरेंवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते सुनील तटकरे यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। महायुती धर्म केवळ भाजप आणि शिवसेनेने पाळलाय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत आमच्याच विरोधात काम केले असा आरोपही त्यांनी केला आहे। इतकेच नाही तर त्यांनी घराणेशाहीचाही मुद्दा उपस्थित केलाय। तटकरे कुटुंबालाच पुन्हा पुन्हा संधी का दिली जाते असा सवाल उपस्थित करत जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून पालकमंत्री पदांपर्यंत सर्व लाभ एकाच कुटुंबाला मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संपूर्ण घडामोडींवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीत कोणताही मोठा वाद नसल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर योग्य तो मार्ग काढतील असे त्यांनी सांगितले। रायगडमध्ये शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने ही जागा आम्ही मागितली होती असेही सामंत यांनी स्पष्ट केलेत। जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज का भरला याबाबत महेंद्र दळवी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। मात्र या बंडखोरीमुळे महायुतीसमोरील आव्हान अधिक वाढले आहे। नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यानंतर आता रायगडमध्येही नाराजी उघडपणे समोर येऊ लागल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात। युती फक्त बीजेपी आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते, ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही। ती अध्यक्षपदाचंही देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही। तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता। हे त्यांच्या म्हणजे सुनील तटकरेंच्या कानावर घालूनही त्यांनी कोणताही ह्याच्यावर म्हणजे निर्णय घेतला नव्हता लास्टपर्यंत। तर हा अन्याय कायम आमच्यावरच होतं, म्हणून आता आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला। आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच मत होतं की तटकरेंच्या मुलाला उमेदवारी नको, मग बाकी कोणालाही उमेदवारी चालेल, म्हणजे विकास गोगावलेंना चालेल, मला चालेल किंवा अजून इतर कोणातील, फक्त तटकरेंच्या मुलाला इथे उमेदवारी नको, कारण त्यांची तेवढी संख्याही नसताना पालकमंत्रीपदही त्यांनाच दिलं जातं। जिल्हा परिषदेचं मागचं अध्यक्षपदही त्यांच्याच मुलीला गेलं होतं आणि आताही तेच ह्याच्यावर दावा करतात। मग बाकीच्यांवर हा महायुतीतील जागा वाटपचा तिढा सुटल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवरील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे। जुईली दळवी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की शेवटपर्यंत मैदानात राहून महायुतीला मोठा धक्का देणार, याचे उत्तर पुढील काही दिवसात मिळणार असेल तरी रायगडमधील या राजकीय बंडाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे।